नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स येत होते कमेंट सेक्शनमध्ये, Instagramमध्ये. सर डिक्लेरेशन फॉर्म डी स्कॉलरशिपचा कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, त्याची सुद्धा व्हिडिओ बनवा. कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याची जे काही पी-डी-एफ आहे, पी-डी-एफ वाईज कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे आणि त्याची पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी पाठवणार आहे. ओके. नॉर्मली डिक्लेरेशन फॉर्म कधी फिल करायचा असतो? ज्यावेळी तुमची प्रोफाईल जी आहे 100% झाल्याच्या नंतर तुम्ही ऑल स्कीम यावरती क्लिक करता. जी काही तुमची स्कीम असते, ती स्कीम तुम्ही यामध्ये सर्च करता किंवा सिलेक्ट करता. फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंटमध्ये आपण जर बघितलं तर समजा यामध्ये डिपार्टमेंट ऑफ ओबीसी, एस-सी-बी-सी समजा जर तुम्हाला स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असेल, तर आपण डिपार्टमेंट ओबीसी, एस-सी-बी-सी वेलफेअर डिपार्टमेंट यामध्ये आपण सिलेक्ट केलं. त्यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर समजा काही विद्यार्थ्यांच्या इन्कमनुसार समजा काही विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट्स यामध्ये काही स्टुडंट जर येत असतील, तर ते विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट करतील. ॲज पर तुमच्या डिपार्टमेंट आणि तुमच्या जे काही तुमची कॅटेगरी आहे त्यानुसार यामध्ये स्कीम जी आहे ती चेंज होणार आहे. त्यामध्ये सर्च करून जे काही तुमची दिसणार आहे, त्या डिपार्टमेंटचं नाव दिसणार आहे आणि कोणती स्कीम आहे ते तुम्हाला यामध्ये दिसणार आहे. स्कीम नेम हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म फिलअप करत असताना आपल्याला त्यामध्ये स्कीमचं नाव टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे की तुम्हाला इथे दिसत आहे स्कीम नेम. यामध्ये अप्लाय यावरती बटन केल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली ह्या विंडोही ओपन होणार आहे फिलअप करण्यासाठी. त्या सर्व तुम्ही फिलअप करत असतानाच त्यामध्ये जर आपण बघितलं, जो आपला डिक्लेरेशन फॉर्म असा एक यामध्ये तुम्हाला टॅब दिला जातो. त्या टॅबमध्ये सिंपली तुम्हाला कोणते डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं. फॉर एक्झाम्पल समजा ओबीसी स्टुडंट आहे, एस-सी-बी-सी आहे किंवा व्ही-जे-एन-टी किंवा एस-सी-बी-सी हे विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट करतील. त्यानंतर मग पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओबीसी स्टुडंट किंवा ट्युशन फी ॲज पर तुमच्या जे काही तुमची इन्कम आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये अप्लाय करायचं आहे. समजा इथे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू स्टुडंट यामध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर हा जो डिक्लेरेशन फॉर्म जो आहे हा आपल्याला डाउनलोड करायचा आहे. हा डाउनलोड केल्याच्या नंतर कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता, सर कॅटेगरी आहे, मग काय डिफरंट फॉर्म भरावा लागणार आहे का? तर असं नाहीये. सेमच फॉर्म तुम्हाला हा फिलअप करायचा आहे. कोणतीही कॅटेगरी असली तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तो डिक्लेरेशन फॉर्मचा तुम्ही हा जो फॉर्म आहे, हे नॉर्मल पेननी तुम्हाला फिलअप करायचं आहे. ते स्कॅनिंग करून तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. कुठे करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतच आहे. आता हा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय-काय स्टेप त्यामध्ये फॉलो करायचे आहे, ते तुम्हाला यामध्ये मी आता सांगत आहे. हा जो फॉर्म आहे डिक्लेरेशन फॉर्म म्हणजेच याला प्रतिज्ञापत्र असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. हा फॉर्म ऑलरेडी मी फिलअप केलेला आहे. जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजतील. ओके. आता वन बाय वन आपण यामध्ये रीडिंग करूया. मी श्री किंवा श्रीमती यामध्ये तुमच्या आईचं नाव किंवा तुमच्या फादर यांचं नाव हे दोघांचं पण नाव तुम्ही यामध्ये टाकू शकता कोणतंही एक. वडिलांचं नाव यामध्ये तुम्ही टाका हे बेस्ट असेल. ओके. यामध्ये नाव टाकताना पूर्ण नाव टाकायचं आहे. जसं की यामध्ये मी टाकलेलं आहे दत्ताराम एम कदम, मारुती कदम. सो याच्यामध्ये जे नाव आहे ते पूर्ण तुम्हाला प्रॉपरली पूर्ण फुल नेम यामध्ये मेन्शन करायचं आहे. तुम्ही राहणार कुठे आहात? तर समजा ठाणे आहे, तर मी समजा ठाणेमध्ये राहत आहे, तर ठाणे यामध्ये लिहिलास. काही विद्यार्थी समजा कुठे दुसरीकडे सिटीमध्ये राहत असतील, तर ते तुमचं नाव तुमच्या ॲड्रेसनुसार तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. तालुका कोणता आहे? तर ठाणे आहे. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर येथील कायम रहिवासी असून मला एकूण 3 अपत्य आहेत. म्हणजे तुम्हाला किती भावंड आहेत ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. समजा दोघे भावंड आहेत तर 2 इथे मेन्शन करा. आता आम्ही 3 जण आहोत म्हणजेच 2 मुले आणि 1 मुली म्हणजे मी पकडून टोटल आम्ही इथे 3 जण आहेत ते तुम्हाला त्यामध्ये प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. ओके. त्यानंतर मग आता ही जी स्कॉलरशिप तुम्ही अप्लाय करत आहात, तुम्हाला स्वतःला अप्लाय करायचं आहे. तर इथे तुमचं पूर्ण नाव यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यापैकी 2 मुले व 1 मुली आहेत.
आता हा प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचा लाभार्थी अपत्य आहे. आता लाभार्थी अपत्य म्हणजे काय? तर यामध्ये तुमचं नाव प्रॉपरली यामध्ये पहिलं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला याच्यामध्ये समजा तुमच्या जे काही 2 जे काही तुमचे भावंड असतील, त्याच्यामध्ये पहिलं कुणी स्कॉलरशिपला ॲप्लाय केलेलं होतं का? म्हणजे डी-बी-टीची स्कॉलरशिप आहे, ती तुम्ही कुणी पहिलं ॲप्लाय केलं होतं का? तर माझ्या केसमध्ये कुणीही ॲप्लाय केलं नव्हतं. मी फर्स्ट आहे, जो की या स्कॉलरशिपसाठी ॲप्लाय करत आहे. तसंच तुमच्यामध्ये समजा तुमच्या ब्रदरनी ॲप्लाय केलं असेल किंवा तुमच्या सिस्टरनी ॲप्लाय केलं असेल, तर मग तुम्ही इथे द्वितीय लिहू शकता किंवा तृतीय इथे लिहू शकता. सो याच्यामध्ये मी यामध्ये कुणीही अप्लाय केलेलं नाहीये. सो मी फर्स्ट आहे. सो यामध्ये प्रथम यावरती मी क्लिक करेन आणि प्रथम हा लाभार्थी म्हणजे मी यामध्ये लाभार्थी आहे. आता कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात, ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचंय. तो महाविद्यालयमध्ये म्हणजे आता मी व्ही-पी-एम-टी-एम-सी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये आहे. तर त्यामध्ये कोणता अभ्यासक्रम तुम्ही तिकडे करत आहात? काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील, तर ज्यांचं इंजिनिअरिंग असेल ते नॉर्मली ते मेन्शन करत असतील. आता मी इथे एल-एल-बीचं शिक्षण घेत आहे. तर यामध्ये एल-एल-बी 3 इयर्स असेल किंवा 5 इयर्स असेल, हे तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता. म्हणजे या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असून तो कोणत्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करीत आहे. म्हणजे आता बघा, यामध्ये कोणती स्कीम अप्लाय करायची आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची कोणती स्कीम आहे ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. माझी स्कीम इथे राजर्षी शाहू महाराज ही आहे. तो मी याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. हे पेनाने तुम्हाला रिटर्न लिहायचं आहे. त्याचे स्कॅनिंग करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण आता किती जणांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे हे यामध्ये मेन्शन करायचं आहे. आता आमच्यामध्ये मी पहिलाच आहे, जे मी यामध्ये स्कॉलरशिपचा फायदा घेत आहे. जर मी फर्स्ट आहे, तर मी इथे मी 0च आहे, कारण की आत्तापर्यंत कोणीही या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नाही. सो याच्यामध्ये जी नावं असतील, ही नावं तुम्हाला मेन्शन करायची गरज नाहीये. समजा एखाद्या स्टुडंटचं जर असू शकतं, की माझ्या मोठ्या भावानी सर याच्यामध्ये घेतलेला आहे स्कॉलरशिपचा फायदा. तर मग इथे तुमचं इथे 1 असणार आहे आणि इथे तुमचं नाव त्यांचं असलं पाहिजे. सो या पद्धतीने तुम्हाला त्यांची नावं यामध्ये मेन्शन करायची आहेत. हे कशासाठी आहेत? कारण की याच्यामध्ये 2 मुले फक्त डी स्कॉलरशिपचं यामध्ये फायदा घेऊ शकतात, लाभार्थी होऊ शकतात. 2 पेक्षा जास्त असतील तर हे यामध्ये लाभार्थी होऊ शकत नाहीत. पण फिमेल स्टुडंट असेल, तर फिमेल स्टुडंट यामध्ये कितीही फिमेल स्टुडंट असतील तरी सुद्धा यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकता, यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो याच्यामध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आता मी स्वतः इथे माझे सिग्नेचर लागेल. ओके. आणि माझे जे काही फादर आहेत माझे वडिलांची यामध्ये त्यांची सिग्नेचर यामध्ये लागणार आहेत. समजा तुम्ही शिफ्ट वगैरे झाला असेल, तर त्यामध्ये तुम्ही नॉर्मली स्कॅनिंग वगैरे करून तिकडून सिग्नेचर वगैरे करू शकता. दिनांक म्हणजे आज जर मी हा फॉर्म भरत आहे, तर आजची डेट यामध्ये टाकेन आणि कोण ठिकाण म्हणजे कुठून तुम्ही अप्लाय करत आहात ते यामध्ये ठिकाण यामध्ये मेन्शन तुम्हाला करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिपचा हा डिक्लेरेशनचा फॉर्म अशा पद्धतीने फिलअप करायचा आहे. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स येत होते. त्यासाठी हे तुमचं डाउट यामध्ये क्लिअर केलेला आहे. ऑल कॅटेगरी स्टुडंटसाठी हा जो फॉर्म आहे, हा सेम फॉर्म असणार आहे. याची पी-डी-एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्लस WhatsApp ग्रुपला मी पाठवून तुम्हाला देऊन टाकेन. ठीक आहे. त्यानंतर मग नॉर्मली तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, की डिक्लेरेशन फॉर्म यामध्ये कशा पद्धतीने करायचा आहे. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. डिक्लेरेशन फॉर्म वगैरे बोलत आहे ते सर्व प्रॉपरली ठीक आहे. ओके. मग ते कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. आता खूप विद्यार्थ्यांचं मला यामध्ये मेसेज आलेले होते. तर एका विद्यार्थ्याने हा स्क्रीनशॉट पाठवलेला होता, की कशा पद्धतीने फिलअप करू शकतो. सो याच्यामध्ये डिक्लेरेशन तुम्हाला असं दिलेलं असतं, डिक्लेरेशन सर्टिफिकेट पॅरेंट्स गार्डियन्स अबाउट नंबर ऑफ चिल्ड्रन बेनिफिशरीज. याच्यामध्ये चूज फाईल यामध्ये दिलेला आहे आणि साईज जी आहे 15 KB टू 256 KB पर्यंत. सो हे तुम्हाला रिटर्नमध्ये तुम्हाला प्रॉपरली याची झेरॉक्स काढायची आहे. तुम्हाला फिलअप करायची आहे. ते फिलअप केल्याच्या नंतर प्रॉपर स्कॅनिंग करून तुम्हाला यामध्ये ती डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. जो स्टार मार्क तुम्हाला यामध्ये लिहिलेलं आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्या गोष्टी फिलअप करणं गरजेचं आहे. जे स्टार मार्क केलेलं नाहीये ते फिलअप नाही केलं तरीही काही प्रॉब्लेम होत नाही. ओके.
सो अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये फॉर्म हा फिलअप करायचा आहे. जर रिन्युअलचे जे काही विद्यार्थी असतील ते सुद्धा करू शकतात आणि फ्रेश जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे फॉर्म त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्ही फिलअप करू शकता आणि रिन्युअलचे स्टुडंट असतील किंवा आत्ताचे जे काही विद्यार्थी असतील त्यांना हा डिक्लेरेशन फॉर्म फिलअप करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. थँक यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या चॅनल आहे तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.